आरोही स्वयंसहायता समूह नंदुरबार हा एक बचत गटाचं थोडंसं कौतुक तुम्हाला सांगतो. मुळात लोकांना माहिती नाही आहे की लोकांना वाटतं की नॉर्मल लसूण आहे, पण ही लसूण गावठी लसूण आहे. तुमच्या 2 कांद्याच्या लसणीचं हे 1 कांदा काम करतं. हा 1 कांदा. त्याच्यानंतर ज्यांना लसणीच्या संदर्भातून हार्ट डिझीज आहेत त्यांच्यासाठी ही लसूण खूप चांगली आहे. या लसणीचा दर्प खूप वेगळा येतो, म्हणजे अगदी डार्क असतो, अगदी दर्प खूप स्ट्रॉंग असतो. याचं लोणचं, याची चटणी किंवा हे एखाद्या चटणीमध्ये बांधण्यासाठी ही जांभळ्या कलरमध्ये जर तुम्हाला दिसते ना, हे गावठी लसूण आहे आणि बारीक लसूण येते ही. आणि ही लसूण खूप 100 रुपये काय म्हणाल तुम्ही? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव हा बचत गट विकतो आहे. म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे लसूण त्यांच्यासाठी सांगतो, ही वेगळी लसूण आहे. जशी काश्मीरची एक पाकळी लसूण असते, तर तशा पद्धतीमध्ये ही गावठी लसूण आहे. याची चटणी हार्ट डिझीजसाठी ही लसूण खूप चांगली आहे. हार्ट डिझीजमध्ये ब्लॉकेज ज्यांना असतात ना, त्यांनी ह्या लसूणीची चटणी खावी. जेवणामध्ये ही लसूण वापरा. लांब जुना खोकला असेल लहान मुलांना तर याच्या पाकळ्या धाग्यामध्ये बांधून गळ्यात बांधायच्या. आणि ह्या जुना खोकलासुद्धा फार अचानकपणे म्हणजे गळ्यात बांधायच्या, खायचंही नाही आहे. म्हणजे या गळ्यात बांधून पाकळ्या केल्या आता तरी त्याचा खोकला जातो. आणि असे प्रॉडक्ट लोकांना माहिती नसतात. आता हा एवढा ढेर टाकला या लोकांनी, तर प्लीज इकडे यांच्याकडनं हे प्रॉडक्ट घ्या, कारण हे नंतर मिळणार नाही. मुंबईला तुम्हाला ॲमेझॉनवर मागवावं लागेल. आणि ह्या ताई आहेत ते विकत आहेत. आणि किती वर्ष झालं हे करताय तुम्ही? पहिल्यांदा मुंबईला आलोय सर. अच्छा, गावाकडे आता ही तुमची स्वतःची लसूण आहे. स्वतःची लसूण. म्हणजे मी तुम्हाला सहज विचारतो की अर्थात तुम्ही लसूण प्रोडक्शन करताय म्हणजे तुम्हाला माहिती असेल, पण समजा तुम्हाला लसूण हा गेला नाही, तर मग या लसूणचं नियोजन काय तुमचं? विक्रीसाठीच करावं लागेल. समजा नाही गेला, समजा हा विक्री, तर काय करणार? अजून मागणी करायची गॅरंटी आहे आमची. 100%. पण मी तुम्हाला काय सांगतोय की नाही, तर तुमच्याकडे याचा सोर्स काय दुसरा? इकडेच विक्री करावं लागेल. बाजारपेठ असेल. नाही, तुम्हाला सांगतो, कारण हेच प्रॉब्लेम आहे बचत गटांची, त्यांना माहिती नाही. आता हा जो लसूण आहे ना, तुम्ही असाच्या असा सुकवलात आणि हा भगवा जरी झाला तरीसुद्धा तुम्हाला हा लसूण विकला जाणार. तुम्हाला फेकायचा नाही आहे. किंवा तुमच्या बचत गटाला 12,000चा ड्रायर घ्यायला सांगा. ड्रायर, जो लसूण ड्रायर असतो ना तो, आणि हा सगळा लसूण ड्रायरला टाकून द्यायचा. विकायच्या भानगडीत पडायचं नाही. तसा हा सगळा लसूण ड्रायरला टाकून याची पावडर केलीत ना, तर ती तुम्हाला 3 वर्ष विकू शकणार. लक्षात आलं की नाही? सो लॉस नाही आहे. कारण तुम्ही म्हणाल की आता हा खराब होणार नाही, हा गावठी लसूण आहे आणि याची पावडर जास्त चांगला फ्रेग्रन्स येते. बरं, हे फ्रेग्रन्स तुम्हाला नॉर्मल कस्टमरला कन्व्हिन्स करून विकायच्या भानगडीतच पडू नका. ज्याला समजत नाही त्याला सांगायचं नाही. हा कोणाला विकायचा? डायरेक्ट हॉटेल्सला. ज्या हॉटेल्सला ह्याचा ते शेफ लोक असतात ना, ते फ्रेग्रन्स घेऊन समजतात. त्यांना फ्रेग्रन्स आला ना की ते इमिजिएट उचलणार. त्यामुळे हा ड्राय, म्हणजे उद्या जर विकला नाही गेला तर याला तुम्हाला ड्राय करून पावडर करून विकता येतं. धन्यवाद. ओके. आणि हा हार्ट डिझीजसाठी खूप चांगला लसूण आहे. हार्ट डिझीजला म्हणजे पावडर विकून जरी तुम्ही हार्टच्या लोकांसाठी जरी विकलात ना तरी खूप चांगलं आहे. धन्यवाद.